सुरमाबाई काय म्हणतात मला? काय म्हणतात? म्हणते तुमच्या गावाजवळ गाव जवळ आहे म्हणून हुशारी मारायची नाही म्हणते. बाई तू आपल्या गावाजवळ ने ना मला. हो ना. हो नसन ने तू तुझी कमजोरी आहे, तू ने ना. तू आपल्या गावाजवळ तरी म्हटलं तुला भेटणार नाही. जे करायचं तेच करी. येथे विचार मांडण्यासाठी आलो. समजलं की नाही? आणि म्हणून वाईट अर्थाने मी तुला बोलणार नाही. आणि सागराची उपाधी जगातल्या मापाने तोडणार नाही. वाईट अर्थाने मी तुला बोलणार नाही. सागराची उपाधी जगातल्या मापाने तोडणार नाही. आणि काटा तर माझ्या जवळ आहे ग. कोणता काटा? ज्ञानाचा काटा. समजलं काय? काटा तर माझ्या जवळ आहे पण मी तुला तो टोचणार नाही. कदाचित चुकीने टोचून जरी गेला तर खबरदारी घेईल की तो तुला पोहोचणार नाही. म्हणजे टोचल्यानंतरही तुला त्याची इजा होणार नाही. समजलं की नाही मॅडम? हे मेरा भावात आहे. सन्मानी आमचे मोठे बंधू बैल जोडीचे ड्रायव्हर अंकुजी भोळे साहेब आजच्याकडे परत पुन्हा 100 माझं दान आलेला आहे. त्यांना सदस्य प्रणाम, लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे आदर्श किशोरजी जांभळे साहेब हल्ली मुक्काम उमरेड यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाचं दान आलेलं आहे. धन्यवाद. चिंतामणजी बांबल गांगापूर उमरेड यांच्याकडून सुद्धा 50 रुपये आलेले. धन्यवाद. हो रश्वजी गोरबडे आणि लोकेजी वानेगुडे साहेब यांच्याकडनं आमच्या ढोलक मास्टरला 100 रुपयाचं दान मिळालेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मामा मामा मामाचं नाव विसरलो. मामा आई लावका फोन. नाही मामा आईला लावका बाबांना फोन. शंकरजी वासनिक साहेब यांच्याकडे सुद्धा 50 रुपये आलेले आहे. धन्यवाद. ऐका पुढे काय म्हणतो ते. मौलानाकडे गेला तर तो सांगायला बघा मला नाही माहित रे. तर तो मुलगा कोण, त्याचे आई वडील कोण? कबीर महाराज सांगायचे नाही मॅडमजी तुम्ही म्हणाल म्हणून का हो. पण तो मुलगा होता कुनवार नावाचा. त्याचं नाव होतं कुनवार. कबीर महाराजाचं आधी पहिले नाव जे होतं कुनवार, नंतर कबीर. समजले का नाही? आणि त्याचे आई वडील नेहरू आणि निमा. मॅडमजी कबीर महाराज सांगायचे नाही म्हटलं तुम्ही, तर मी सांगितलं कुनवार. आणि त्याचे आई वडील नेहरू आणि निमा. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता मी काय म्हणतो ऐकावं. आणि देत तुला आता एक घंटा आणि जोड. आता देत तुला आता एक घंटा पण म्हणता तुम्ही. हे वस्तू झाली का? नाही. वस्तू कशाला म्हणतात? कशाला मॅडमजी तर्क संगत बोलायला पाहिजे. आणि म्हणून देतो तुला आता एक घंटा. ओके बाय. हा काचा घंटा? कोणता घंटा म्हणतो तू? मला वाटलं बाबाजीचा घंटा. बाबाजीचा घंटा नहीं, मंदिरातला घंटा नहीं. समझ का नहीं? हैसियत से ज्यादा कुछ नहीं मिलता, बगैर हवा के कभी पत्ता भी नहीं हिलता. हाँ, और गन्ना तो पकड़ लिया तूने हाथ में, मगर तुझे छिलका भी नहीं निकलता. और मंदिर का घंटा हिलाने से कभी राम नहीं मिलता. समजले की नाही? घंटा म्हणजे 1 तास. 1 तासाची अवधी आणि 1 तासामध्ये तुम्हाला माझ्या प्रश्नाचं समाधान करायचं आहे. समजले की नाही? आणि म्हणून देतो तुला आता एक घंटा
द्या आणि टाकतो एक तोडून दे टंटा. आता काय टाकता का टाकासाठी आलो? का टाकता का माय मला भेवच लागते बापा तुला काऊन नाही भेव लागत? हे होय इस्त्यामध्ये अजून मातीचं तेल टाकणे. टाकतो म्हणजे सवाल प्रश्न, समजलं की नाही? विचाराची देवाण घेवाण आहे मॅडमजी, वाईट बोलणार नाही, समजलं की नाही? आणि म्हणून टाक देतो तुला आता एक घंटा आणि टाकतो एक तोडून दे टंटा. हा. एकच टाकतो म्हणता का 2-3 नाही? नाही 2 नाही टाकत, एकच टाकू दे व. समजलं की नाही? आता वेळ राहिली नाही 3 टाकाची पहिल्या राऊंड मध्ये, समजलं की नाही? आणि म्हणून जोड काही युक्ती गबाई आणि लढव काही तू फंटा. तुझ्या नवऱ्याला नसावते वस्तू कोणती दाव? अगं बाई अशी पण वस्तू मॅडमजीचं लग्न झालेलं आहे, मी ते आमच्या मायाबाईने तमाशा पाहिलाय. हो. शायरी वाईट काय आहे तुम्हाला सांगतो. तमाशा संता घरी निर्गुण पुरी म्हटला गेलेला आहे. तमाशाची महिमा खूप मोठी आहे, तसं आम्हाला सांगता यायला पाहिजे, समजलं की नाही? तर मॅडमजीचं लग्न झालं, हो हो तुम्हाला सांगतो. तर मॅडमजीच्या नवऱ्यानं संपूर्ण काय पाहिलं मॅडमजी जवळचं, बरं. पण तिच्या जवळची एक वस्तू तिला दिसली नाही, अगं बाई अशी कोणती वस्तू आणि ते वस्तू शिकण्यासारखी आहे. हो. मॅडमजी ते तुम्हाला सांगायचं आहे. वाह. मैं मानूंगा जी आपको, ये. तुम्हारी गुलामी करूंगा आज मैं. हो का दाब जहाज समजलं का? डाव्या हाताने नाही उजव्या हाताने धुवून दे, हो का समजलं की नाही? बरं. हा. आणि म्हणून तुझ्या नवऱ्याला नसावं ते वस्तू कोणती दाव, पण हा. लाईट जाऊ दे. दाखव दाखव दाखव, तुझी ओ. लोकांना पाहू दे, तुझी लोकांना पाहू दे, तुझी लोकांना पाहू दे. तुझी माझी गंगा जमला आहे तुझ्या संग, तुझी माझी गंगा जमला आहे तुझ्या संग. दाखव लोकांना पाहू दे, तुझी लोकांना पाहू दे, दाखव लोकांना पाहू दे, तुझी लोकांना पाहू दे. वाकड्या नजरेने जर तुझ्याकडे पाहायला गेलो, सुरमाताई, आ. वाकड्या नजरेने जर तुझ्याकडे पाहायला गेलो तर हे लोक मला आसारामची उपाधी देतील. बापरे. आणि तुझ्या अंगाला जर स्पर्श करायला गेलो तर कुणी माझी माय बहिणी घेते, घेतील बरोबर आहे? पण थंड चालल्याने काम जमणार नाही बाई. अगदी मग हा, जराशी गरम होशील तर मजा येईल. एवढ्या थंडीत हा, गरम म्हणजे गरम म्हणजे कसून कार्यक्रम करा, हा समजलं की नाही? लोक तुमची दिवाणी आहे. हो, लोकेश भाऊ बांडे म्हणजे सुरमा पाहिजे म्हणजे पाहिजे, हो आणि ते म्हणते सुरमा म्हणतात म्हणे. वा. ठीक आहे बाई, चाल तुला नेतो, चाल माझ्यासोबत. हा. हा, तारण्याच्या जंगलात नेतो तुले, वाघोबा आले. कारण मला हा निशान शाहीर होय आणि याले पारडीच्या बिबट्या म्हणतात. याले हो. गाडी झुकू 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 चाले आणि माझे गणपती बाप्पा आले. बरं. समजलं का नाही? कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले, आणि तू म्हणतो सुरमा म्हणतात म्हणे, बापा रे. ऐसा नाही होता. आणि म्हणून एका पुढे काय म्हणतो ते, Oh
जावाय ना ते पुढं पुढं. ज्याला अक्कल कमी असतील तो जास्त करते बडबड भले त्याला समजू नको शेणाला पुढं पुढं. हा, आणि हा आज कार्यक्रम कर हा. आणि चाल माझ्या घरी तुला चालतो मी तीळ पुढं ओके मा तिळगुळ अरे संक्रांतीचा महिना आहे आणि म्हणून गरम आहे तावा तू शेकून घे ग पोळी पण गरम आहे तावा तू शेकून घे ग पोळी बरं मॅडम. आणि जोडी काय मराहू रे 7 वर्ष गंमत ना घेतलीची अरे बापा रे. मॅडम ना होतेच आहे कमी जास्त नाही का येस जानी दुश्मन. हो, हो. हम्म. कमी जास्त कोणा झाला आमच्यामध्ये नाही घेतली आम्ही हा. मग 7 वर्षाच्या नंतर सुरुवात झाली हो. आता हा कमीत कमी मला वाटते 9वा कार्यक्रम असेल मॅडम सोबत हो हो. समजलं की नाही नाहीच म्हणे 50,000 द्या तरी नाही घेत ओके मा. समजलं होते हा काय हरकत नाही मॅडम जी घेतल्या त्याबद्दल माझ्या आयुष्याचे दिवस वाढले तरी मॅडम म्हणते हा, एक फूक मारलं तर उडून जाशील म्हणते हा. इथून फूक मारला तर डायरेक्ट पार्टी. पार्टीले हलका तुला आहे म्हणते हलका फिपुडे का करता बाई वजन वाढव फस फस दम येते समजलं का मी 5 फेऱ्या मारीन का नाही शायरीचे हा तरी दम नाही पुन्हा पुन्हा 6वा फेर मारायची तयारी राहते निशाण शायराची बापरे. फेरावर फेर फेरावर फेर. फेरावर फेर का करतो त्या वजनाचं त्या मासाचं का करतो चाटाच्या त्या मासाला हा? स्टॅमिनाची किंमत होती समजलं की नाही आणि पहिले इस्तेमाल करून फिर विश्वास करू ओके अरे मा म्हणून पडून पडून कुठवरी पडशील आणि मी करतो तुझा ग पाठ लाग आणि तू धरती अशील शांत करणारी तर या सूर्यात आहे त्याग गरम आहे तवा तू शेकून घे ग पोळी सुरमाबाई जोडी काय मराहू रे दाखव 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 केवढं टमटम टम 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 करते मग आतापासून आणि तुझी लोकांना पाहू रे दाखव लोकांना पाहू रे तुझी लोकांना पाहू सन्माननीय मुख्य आयोजक साहेब लोकेची बाणेबुजे साहेब यांच्याकडे परत पुन्हा स्वतःचं दान आलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे माझे आदर्श मोठे बंधू विष्णू दादा भोयर हल्ली मुक्काम रुयाल यांच्याकडे सुद्धा 200 रुपयाचं दान आलेलं आहे धन्यवाद आणि म्हणून पुढे काय म्हणायचं मला लक्षपूर्वक ऐका दिवसानंतर आम्हाला घरी बसा लागल कसं अशी परिस्थिती आली भाऊजी मानसिकता अशी होऊन बसली माझी पाहिजे म्हणजे पाहिजे ओके हो 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 समजलं का नाही म्हणून मॅडम आम्ही घरी बसलो तर चालते हो. आम्हाला कोणी नाही विचारलं तर चालते पण तुमच्या मंडळात माझ्यासाठी जागा ठेवतो मी चोंडक घेऊन येईन आपलं ओके बघा मा डायरेक्ट शहरापासून चोनक्या म्हणतो म्हणजे हो, चोनक्या हो. चोंडक वाजवत आणि काटाईनं चोंड काय घेऊन येईन बरं. समजलं की नाही पण तुम्ही आज दाखवून द्या आपली काय गंमत बरोबर हे लोकांची तब्येत खूप झाली पाहिजे समजलं का नाही दुरून दुरून आले लोक पाहण्यात दुय्यमीची जंग कारण यांना माहित आहे दोन्ही शायर सुरात म्हणतील गाणं आणि तालामध्ये वाजवतील चंग चंग. शायरी अशी होऊ द्या की हे बसलेले लोक झाले